भाजप आमदार प्रवीण दटके आपल्या सोबत आहे। प्रवीण भाऊ, मोठा विजय एनडीएचा भाजपचा बिहारमध्ये कसं बघता तुम्ही? नाही, तो पहिल्यापासून तो विजय निश्चित होता। अनेक SIमुळे अनेक बोगस वोट तिथनं निघून गेलेत। दुसरं जो निगेटिव्ह कॅम्पिंग होतं काँग्रेसचं, होट चोर लोकांनी केलेल्या मताचा आदर न करणे, हे इंडिया आघाडीला महागात पडलं। सामान्य माणूस जाऊन वोट टाकतो, रांगेत उभा राहतो आणि मोदीजींच्या कामावर, नितीश कुमारच्या कामावर वोट टाकतो आणि त्याला जर तुम्ही वोट चोर म्हणाल तर ते आवडलं नाही। महिलांच्या बाबतीतले निर्णय असतील, 10,000 रुपयाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आज NDAच्या मागे बिहारची जनता उभी राहिली। सगळ्या जाती धर्माचे लोक, सगळ्या ओपन कास्ट असतील, अतिपिछडे असतील, पिछडे असतील, दलित बांधव असतील, सगळे एक साथ NDAच्या पाठीशी उभे राहिले। त्याचा हा विजय आहे। काँग्रेस आणि इंडिया आघाडींनी यातनं धडा घेतला पाहिजे की लोकांच्या मताचा आदर करणे। जिंकलो काय आणि हरलो काय, लोकसभेत आम्ही असं म्हटलं नाही की लोकांनी आम्हाला कमी सीट दिल्या तर लोक असे आहेत तसे आहेत असं म्हटलं नाही। आम्ही त्या मतांचा आदर केला, परत कामाला लागलो। महाराष्ट्रात आम्ही जिंकलो, बिहारमध्ये जिंकलो, आम्ही सगळ्या ठिकाणी जिंकलो, कारण आम्ही लोकांच्या मताचा आदर केला। या निकालाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल? कारण की आता महाराष्ट्राच्या लोकल बॉडीजच्या निवडणुका लागलेल्या आहेत। उत्साह वाढेल कार्यकर्त्यांमधला, आणि हा जो सत्याचा मोर्चा आणि याचा मोर्चा आणि त्याचा मोर्चा, जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला गेला तो सपशेल फेल होईल आणि आम्ही महायुती म्हणून जिंकू। महायुतीत भाजप नंबर 1 असेल, आम्ही महानगरपालिकेत पण नंबर 1चा पक्ष म्हणून निवडून येऊ। महायुती ही महाराष्ट्रात निवडून येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जवळपास 61 विधानसभेवर प्रभाव टाकेल अशा सभा त्या ठिकाणी घेतल्या, तिथे भरभरून यश मिळालं, त्यातल्या जवळपास 50पेक्षा जास्त जागा जिंकल्या। मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातले बिहारी, त्यांचं मत बिहारमध्ये असतील ते गेले ना, ते छठ पूजेला गेले, ते तिथे गेले आणि त्यांनी महाराष्ट्र बघून राहिले होते की विकास कसा होतो आहे आणि सर्व जाती धर्म सगळ्या राज्यातल्या जनतेला सोबत घेऊन देवेंद्रजी कसे चालले आहेत। मराठीचा तर आदर आहेच, मराठी माणसाचं काम आम्ही करणारच आहोत, पण ते करत असताना इतरांवर अन्याय होऊ नये याची काळजी पण आम्ही घेतो आहे। आणि याचा निश्चित फायदा मुंबईसारखं शहर असेल, ठाणे असेल, जिथे NMR रिजन असेल, अशा ठिकाणी नागपूरसारखा असेल, ते निश्चित होईल असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न, याचं श्रेय कुणाला? या बंपर विजयाचं श्रेय कुणाला? याचं श्रेय त्या बिहारमधल्या कार्यकर्त्यांना, आमच्या लाडक्या पंतप्रधानांना, नितीश कुमारांना आणि आमची जी टीम आहे, अमित शहांच्या नेतृत्वात जी टीम बिहारमध्ये काम करते त्या टीमला। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, ट्यून मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।